साधारण 2-1 महिन्यानंतर 2-3 महिन्यानंतर माझा एक मित्र मला भेटायला आला. गणेश तुला कळलं का? म्हटलं काय? अरे आपण त्या मित्राच्या करता गेलो होतो. हा म्हण त्यांनी आत्ता दोघा नवरा बायकोंनी 1-1 लाख रुपये खाजगी बँकांकडनं लोन म्हणून घेतलंय आणि आता हप्ते भरणंही जड झालंय. मध्ये काहीतरी त्यांच्या घरावर ते खाजगी बँकांची माणसं येऊन तमाशा करून गेली. म्हटलं ठीक आहे जाऊ एखाद्या दिवस आम्ही भेटायला. मग एक सुट्टीचा दिवस काढून आम्ही त्याच्याकडे भेटायला गेलो. तेव्हा कळलं की हे महाराज कुठल्या तरी प्रसिद्ध ज्योतिषाकडे गेले होते. त्या ज्योतिष म्हणजे महाराज म्हणण्यापेक्षा वहिनी आमच्या, की यांच्या तब्येतीला अचानक कसं झालं ते किती दिवस आता हे त्यांना विश्रांती घ्यायची. म्हणलं आमचं पोटपाणी चालणार कसं अमुक तमुक. तो ज्योतिषी देखील चांगला उन्नती होता. त्याने सांगितलं की तुम्हाला काल सर्पयोगाचा प्रॉब्लेम आहे. तुमच्या मिस्टरांच्या पत्रिकेत खूप मोठा काल सर्पयोग आहे. तो सॉल्व्ह केला. नाही तर म्हणलं एवढ्या वर्षात ते इतके प्रसिद्ध व्हायला पाहिजे होते. ते झाले नाही का? तर त्यांना लीड रोलचे चान्स नाही मिळाले. लीड रोलचे चान्स नाही मिळाले, त्यांना पुढं येता आलं नाही. तर तुम्हीच विचार करा किंवा ते उद्याचे ओमपुरी किंवा नसरुद्दीन शाह ठरू शकले असते. ते मागं पडले, ते यापायी पडले. मग आता ओघाओघाने आलं काल सर्पयोगाची शांती करणं. मग शांती करायला त्यांनी सांगितलं किंवा मुहूर्त जवळ आहे, तुम्हाला नाशिकला जावं लागेल. तुमचं आडनाव ज्या ब्राह्मणाकडं असेल त्या ब्राह्मणाकडनं तुम्हाला ती शांती करून घ्यावी लागेल. मग आता काल सर्पयोगाच्या शांतीला नारायण नागबळी करावा लागतो. तर त्या नारायण नागबळीचा नाग मग तो कधी आणि कसा घ्यायचा? मग त्याच्यावर त्या प्रसिद्ध ज्योतिषाचार्यांनीच सांगितलं की बा अमुक अमुक ठिकाणी अमुक अमुक ज्वेलर येतो, असा याच फील्डमधला असल्यामुळे त्याला ते परफेक्ट जमतं. कोणाला तरी पैसे द्यायचे तर त्याच्याकडनंच करून घ्या. तो म्हणजे नुसतं सोनं त्याला चालत नाही, त्याच्याबरोबर चांदी, जस्त, तांब, पितळ असे 5 धातू हे लागतात. त्याचं प्रमाण जे आहे ना त्या सोनाराला व्यवस्थित माहिती. साहजिक आहे. या बाई तिथं गेल्या. मग तिथं गेल्यावर त्यांनी सांगितलं की बा तुम्हाला 5 ग्रॅमचा नाक करायचा असेल तर 40,000 पडतील, 3 ग्रॅमचा करायचा असेल तर 25,000 पडतील. मग परत त्या बाईने ज्योतिषाचार्याला फोन किंवा अशी अशी परिस्थिती एवढं तर त्यांना नाही 3 ग्रॅमचा केला तरी चालतो, त्याला काही प्रॉब्लेम नाही म्हणून 3 ग्रॅमचा केला गेला. मग तिनं ॲडव्हान्स दिला. त्यांनी तयार करायला सांगितलं 2 दिवसांनी. मग यांनी मुहूर्त काढला. मग परत त्र्यंबकेश्वरला फोन, ते आडनाव कोणाकडे येतं, काय येतं ते सगळं करून मग त्याच ज्योतिषाचार्यांच्या सल्ल्यानुसार ते तिथं. मग आता जायचं ST बसने. आता यांची तब्येत BP चा त्रास असं आहे तसं आहे. मग त्या ज्योतिषाचार्याने सांगितलं की नाही आपल्याकडे एक वाहन आहे, मार्केटमध्ये 15 रुपये किलोमीटर चालतं. तुम्हाला आपल्या वाहनातनं तुम्ही जाणार आहात. मी माझ्या मुलाला सांगून ठेवलेलं. आता तो त्यांचा मुलगा होता. सेवेला ज्या वेळेला जातो त्यावेळेला धंदा करायचा नसतो, त्यामुळे तो तुम्हाला 14 रुपये किलोमीटरने घेऊन जाईल. झालं सगळं. मग आता हे सगळे पैसे जमा करायचे कुठनं? तर आत्ता सध्या बँकांच्या जाहिराती असतातच ना, तुम्हाला पर्सनल लोन एवढ्या टक्के व्याजाने, 16% व्याजाने, 15% व्याजाने मिळू शकेल. दोघा नवरा बायकोंनी आपापल्या नावावर 1-1 लाखाचं लोन घेतलं आणि जाऊन काळ सर्पयोगाची शांती तिथं 2 दिवस राहून ते सगळी शांती करून आले. आता हप्ते भरायला अवघड पडतंय. आधीच तो थोडासा वीक झालेला असल्यामुळं सलग तर कामं स्वीकारू शकत नाहीये. आणि सध्या आता सगळा यूट्यूबर्सचा जमाना आहे आणि सगळीकडंच हे, त्यामुळे असं मोठं मानधन नाही देणारा कोणी प्रोड्युसर तयार होत नाहीये. यांचे मॅक्सिमम चित्रपट जे काय छोटे मोठे किंवा नवखे दिग्दर्शक कलाकार ते असतील त्यांच्याबरोबरचे. असं मोठमोठ्या ग्रुप्समध्ये तो कधीच बांधील नव्हता. त्यामुळे हे छोटे मोठे जे कलाकार असतात त्यांची देणी घेणी छोटी मोठी असतात. त्यातनं त्यांचं ते काय हप्ता जाईना.
आता परिस्थिती अशी झालेली आहे की 12वी पास असलेला मुलगा FYचं शिक्षण घेताना नोकरी करून शिक्षण घेतो. मला कुठंतरी फील झालं, म्हटलं ज्योतिष हे शास्त्र आहे, निश्चित आहे, चांगलं आहे हे निश्चित आहे, गायडन्स देतोय हेही निश्चित आहे, पण या गायडन्सचा धंदा होतोय का? म्हणजे त्या ज्योतिषाचार्याने या बाईकडनं 7 वेळा पैसे कमवलेले असणार आहेत. पत्रिका दाखवतानाची फी घेतलेली असणार, ती घेतलेलीच असणार आहे. ते सोनाकडं पाठवलं त्यावेळेला सोनाकडनं कमिशन घेतलेलं असणार. सोनाने जी किंमत सांगितली त्यावेळच्या जर सोन्याच्या हिशोबाने धरलं, तोळ्याच्या भावाच्या हिशोबाने धरलं असेल, तर मी एका सोनाराला विचारलं तर तो म्हटला 3 ग्रॅमचं 5 हे कोण केलेला जो नाग आहे त्या ग्रॅमला ॲक्च्युअलमध्ये 2च ग्रॅम सोनं लागतं आणि वरचं हे सगळं 1 ग्रॅम मिक्सचर असतं. 1.5 ते 2 ग्रॅम म्हणे आम्ही सोनं वापरतो. मग त्या हिशोबाने धरलं असतं तर तो साधारणतः 15 ते 18 हजाराच्या दरम्यान यायला पाहिजे होता, तो तिला 25 हजाराला पडला. म्हणजे वरच्यातनं काहीतरी हिस्सा या ज्योतिषाचार्यांना गेलेला असणार आहे. मुलाचीच कार वापरली त्यावेळेला मी वॅगनारची चौकशी केली तर वॅगनार त्यावेळेला 13 रुपये किलोमीटर होती. मग म्हटलं बट ठीक आहे, म्हणजे 4-5 या ठिकाणी तर झालंच, प्लस कुठल्या ब्राह्मणाकडं तुमचं नाव आहे हे मी शोधून सांगणार, म्हणजे त्या ब्राह्मणाकडं तिथं राहण्याचे 2 दिवसाचे राहणे, जेवणे, खाणे आणि विधीचे सगळ्या प्रत्येक ठिकाणी यांचं कट न कट असणारच ना काही ना काहीतरी. त्याशिवाय कोण कोणाला त्याला सांगणं सुचवणं तिथं जा. मला वाटलं ही अंधश्रद्धा आहे, हे चुकीचं आहे. तुम्ही ज्योतिषाकडे जा नाही असं म्हणत नाहीये मी, जाऊ नका असं म्हणत नाही, जायला हरकत नाही, पण तो माणूस कसा आहे ते बघून जा, त्याच्यावर किती अभ्यास आहे लक्षात घ्या. ज्या वेळेला तुम्ही एखाद्या ज्योतिषासमोर जाता त्यावेळेला त्या ज्योतिषाची नजर जर तुमच्या पाकिटावर असेल तर तुम्हाला सत्य ज्योतिष कधीच मिळणार नाही. आणि त्याच ज्योतिषाची नजर जर तुमच्या मनावर, तुमच्या हृदयात एक माणसाने माणसाला मदत करणे या तत्वावर असेल तर तो तुम्हाला चांगलं फल ज्योतिष सांगून तुम्हाला फळ मिळवून देऊ शकतो. तसा माणूस शोधा ना, उगाच सूट कुणाच्याही मागं जाण्यात काय अर्थ आहे? तसं बघायला गेलं तर पेपरमध्येही 50 हे असतात. त्यावेळेला मी त्यांना एकच विचारलं, म्हटलं वहिनी एक सांगतो तुम्हाला, म्हटलं मूर्खपणाला आमचा ग्रुप मदत करत नाही. ज्या वेळेला तुम्ही आला त्यावेळेला मेडिकल पेशंट आहे आणि तुमचा नवरा आमचा बालमित्र आहे, ह्याच्यावर आम्ही अनेक नाटकं केली. ज्या ज्योतिषाचार्यांनी हे तुम्हाला सांगितलं त्यावेळेला त्यांनी हे नाही का सांगितलं बरं ठीक आहे बाकी काही नसेल तर नसिरुद्दीन शाह आणि ओमपुरीला हाईट आणि बॉडी चांगली होती, त्यांनी NSD सारख्या ठिकाणी प्रशिक्षण घेऊन स्वतःला पारंगत केलेलं होतं. तुमच्या मिस्टरांचं काय? इकडं तिकडं मी असं म्हणत नाही की बा शास्त्रशुद्ध शिक्षण घेतल्यानेच कोणी पारंगत होतं, पण ते टेक्निकल नॉलेज देखील न घेतल्यामुळं तो या स्टेजला जायला. 400 तुम्ही मला जाताना गाडीतनं जाताना मला सांगितलं की 400 भूमिका त्यांनी केली, 400 पैकी 4 तरी भूमिका त्याला याद आहेत का? किंवा हां या भूमिका मी अजरामर किंवा या भूमिका मी उत्कृष्ट केल्या होत्या. निदान काही महिने पब्लिक त्या नावानं मला ओळखत होतं. असं करण्या इतपत जर त्यांनी केलेलं असतं तर निश्चितच तुम्हाला आमच्याकडे यावं लागलं नसतं. पण ठीक आहे, कलेवर प्रेम करून तो कला साधना करत राहिला आणि आपला एक जवळचा मित्र म्हणून म्हणलं आम्ही खर्च केला. त्या खर्चाच्या परतफेडीची आम्हाला अपेक्षा नाही, पण या कर्जाच्या परतफेडीला आम्ही मदत करणार नाही, कारण हा मूर्खपणा आहे, शुद्ध मूर्खपणा आहे. तुम्ही तुमच्या मुलाच्या शिक्षणाच्याकडे लक्ष देण्याच्या ऐवजी किंवा त्याला काहीतरी उभं करून देण्याच्या ऐवजी म्हटलं बाकी काही नाही ना, तुम्ही घेतलेल्या 2 लाखात तुम्ही एखादा घरगुती उद्योगही सुरू करू शकला असता. अगदी काय नाही पापड लोणची सुरू केले असते ना तरी मी आणि आमच्या सगळ्या ग्रुपनी तुमच्याकडनं येऊन ते पाकिटं विकत घेतली असती. सुरुवातीचं तुमचा बिझनेसला केलेली मदत म्हणून 100-200 पाकिटं प्रत्येकाने घेतली असती. आता नाही, असं नाही होणार. कारण पापड आणि लोणचं ही वस्तू अशी की ती वर्षानुवर्ष टिकते. 2 पाकिटं जास्त नेली, 2 बाटल्या जास्त नेल्या, फरक नाही पडत, ती वापरता येते. पण तुम्ही हे जे केलं हे चुकीचं केलं, ह्याच्याकरता आम्ही पाठिंबा देणार नाही.
पण या घटनेवरनं माझ्या लक्षात आलं की आपल्याला ठीक आहे, आपले जेवढी लोक ऐकतील त्यांना गाईडलाईन तर देता आली पाहिजे. आपण जे काय वाचलंय, आपण जे काय अभ्यासलेलं आहे, आपण जे काय तयार केलेलं आहे, हे तुम्हाला जर आठवत असेल तर भविष्य विषयाच्या 2 का 3 नंबरच्या भागात मी तुम्हाला सांगितलेलं आहे की देवळात जाताना देखील तुम्ही कसं वागलं पाहिजे. मग त्या ह्याच्यातनं मला काही जणांचे प्रश्न आले होते की तुम्ही माझी पत्रिका बघता का. मी म्हणलं, मित्रा, मी तुझी माझी ओळख आहे का? नाहीये. तू अचानक माझ्याकडे पत्रिका घेऊन आल्यानंतर मी त्याच्यावर जर काही घटना सांगितल्या ती त्याच्यावर माझ्या हिशोबाने गणित बांधून सांगणार. तुझ्या प्रॅक्टिकल लाईफमध्ये तुला काय अडचण आहे तुला माहिती ना. त्यातनं मार्ग तू जास्त चांगला काढू शकतो. मग आपल्यातल्याच एखाद्याचा प्रश्न होता की माझी पत्रिका बघाल का. त्याला मी शांतपणे सांगितलं की नाही. एवढ्या करता नाही की मला असं वाटतं की तू मेहनतीनं पुढे, तुझं वय नाहीये 19 हे वर्ष पत्रिका बघण्याचं नाहीये, स्वतःच्या मेहनतीनं स्वतःचं भविष्य घडवण्याचं आहे. शैक्षणिक काळात कसल्या पत्रिका बघता रे. तुम्ही ज्या वेळेला तेवढा अभ्यास कराल तेवढेच तुम्हाला मार्क पडणार. मी जर 50% मार्क मिळवण्याचा अभ्यास केला तर मला 50%च मिळणार आहेत. आणि परीक्षेला जाताना कुठलाही देव तुम्हाला मदत करत नाही. परीक्षेला जाताना फक्त एकच देव आहे, तो म्हणजे मेहनत. तो तुम्हाला मदत करतो. ती मेहनत तुम्ही जेवढी जास्त चांगली घेतलेली असेल तेवढं. नंतर मी 4 ग्रहाच्या अंगठ्या 2 वेळा देवाला पाया पडून 10 वेळा पडून अभ्यास न करता पास नसतो का झालो? नाही मित्रांनो, नाही. कारण काय असतं, तुमचे हे जे शिक्षण असतं ना ते तुम्हाला तुमच्या आयुष्याला पुढं घडवायला उपयोगाचं असतं. हे असं तात्पुरतं काहीतरी करून तुम्ही पास झाला ना, त्या शिक्षणाचा तुम्हाला पुढच्या आयुष्यात उपयोग नाही होणार का असा. म्हणून मी त्याला नाही म्हणलो. पुढचा एकाचा प्रश्न होता किंवा मला अस्वस्थ वाटतंय. मी त्याच्या प्रश्नावरनं त्याला उत्तर दिलं की याचा अर्थ तुला दोन्ही वेळचं खायला प्यायला व्यवस्थित मिळतंय, घरचं तुझ्या चांगलं दिसतंय, ह्याच्याकरता पत्रिकेची गरज नाहीये. कारण नसताना अस्वस्थता येते ना, ती एवढ्याने येते की तुम्हाला काही आत्ता करायला काम नाही, करायला विचार करायला काही विचार सुचत नाहीये. कदाचित तुमचा अभ्यासही पूर्ण झालेला आहे आणि म्हणून ते अस्वस्थता येते. काम शोधा, कुठंतरी स्वतःचं काम करण्यात मन रमवा. किंवा इंग्लिशमध्ये म्हणे वेकंट माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप. मोकळं राहू नका. त्या माणसाला मी सल्ला दिला, मी ज्योतिष नाही बघितलं त्याचं, त्याला मी सल्ला दिला की तुला जे आवडतं ना ते करण्याचा प्रयत्न कर, त्याच्यात काहीतरी क्रिएटिव्हिटी दाखव. अगदी कॅरम जरी असेल ना तर कॅरमला 4 कडांना स्ट्रायकर स्पीट करून 5व्या म्हणजे ओरिजिनल जिथनं सुरुवात झाली त्या ह्याच्यात सोंगटी घेणे ही सगळ्यात अवघड गोष्ट आहे. ती शिकायचा प्रयत्न करा. कॅरम खेळणं म्हणजे नुसत्या गोट्या उडवणं नाहीये. कुठलाच खेळ, अगदी गोट्या खेळणं देखील, हा खेळ देखील कलात्मक आहे. त्याच्यातली कला शोधायचा प्रयत्न करा. येस, तुमचं निश्चित व्यवस्थित होईल. तर मित्रांनो, राशी अशी कशीची जन्मकथा तुमच्या कानावर आलीच. त्याबाबत आलेले प्रश्न मी 4-5 सांगितले.